सगळ्या सुविधांचा जो मुद्दा आहे तो मात्र अद्याप दुर्लक्षित झालेला आहे। या संदर्भात हरकती सूचना 6 लाख आल्याचं म्हटलेलं आहे, पण त्यातून आता हे दोन सध्या जरा वेगळे विषय आहेत, त्याच्याबद्दल मी आता काही बोलणार नाही, कारण मला कुठेही माझ्याकडनं कोणाच्या मनामध्ये काही शंकेचे हे सोडायचे नहीं है। मुख्यमंत्री आराम लेने की कोशिश कर रही है आरक्षण का, कि कह रहे कि 3 महीने में मैंने अपना वादा पूरा किया, इस पर आपका क्या कहना है? मुख्यमंत्री क्या है, कैसे है, उनका इतिहास कैसे है, सारे लोग जानते हैं, और इसलिए जब तक ये जो बात आज जो उन्होंने कही है वो सामने नहीं आती, और जैसे मैंने कहा कि आज तो उन्होंने डिक्लेयर किया है, हम सारे लोगों ने उनका समर्थन किया है, लेकिन जल्द से जल्द कितने लोगों को कहाँ नौकरियां मिलेगी वो भी अगर जाहिर करें तो अच्छा रहेगा। अरे एक मिनट, इसका मतलब ये है कि जनता का विश्वास भरोसा इस मुख्यमंत्री जी के ऊपर नहीं है, और जो वो कह रहे हैं कि जो वादा मैंने किया था मतलब उन्होंने वो निभाया, वो उनके लिए ठीक है, लेकिन जनता मानने के लिए तैयार नहीं, तो फिर मैं क्या कह सकता हूँ। सर फुल प्रूफ है आरक्षण, आपको लगता है जिन जिन मुद्दों को रखा है आयोग ने, खासकर 10% की बात करते हैं, वो कह रहे हैं कि सामाजिक रूप से पिछड़ा है मराठा समाज, फुल प्रूफ होना चाहिए, यही मेरी कामना है, मेरी इच्छा है, और इसलिए कुछ दिन रुकने के लिए इंतजार करना पड़ेगा, कुछ दिन इंतजार करना पड़ेगा। और जैसे मैंने कहा, दोहराता हूँ मैं बात, कितनी जल्दी कितने लोगों को वो नौकरियां कहाँ देंगे वो भी अगर डिक्लेअर करेंगे तो अच्छा रहेगा। मनोज जरांगे पाटील जे आहेत सर, आज ज्या वेळेला मुख्यमंत्री यांनी विधेयक मांडलं सभागृहामध्ये, त्यानंतर त्यांच्याच मंत्रिमंडळातले एक मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना संमती दिली, मात्र त्यांना पुढे बोलायचं होतं, त्यांना बोलण्याची संधी दिली, त्यांच्या जीवाला धोका आहे ते म्हणत होते, सगळे तुटून निघून गेले, कुठेतरी त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये ही नाराजी त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय। नाही, आता त्यांच्या अंतर्गत गोष्टीमध्ये मी काही जाऊ इच्छित नाही, मात्र परत एकदा सांगतो की छगन भुजबळ असो आणि आम्ही सुद्धा सगळेजण इतर सगळ्यांचंच असं म्हणणं होतं की दुसऱ्याच्या कोणाच्याही न्याय हक्काला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय हक्क मिळवून दिला पाहिजे, आणि तसा तो त्यांनी आज द्यायचा एक प्रयत्न केला आहे आणि त्याची खात्री घेतली। जो विषय तुम्ही आता म्हणालात की न्यायालयात हे टिकेल का, तर ती टिकणार ह्याची खात्री त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतली होती। आता एक मुद्दा तुम्हाला खास करून सांगायला पाहिजे की तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते, त्याही वेळेला शिवसेनेने आणि संपूर्ण सभागृहाने, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्यासोबत नव्हते, पण एकमताने ठराव मंजूर केला होता, हायकोर्टामध्ये ते आरक्षण टिकलं। तीच टीम, तेच वकील, जे तज्ज्ञ आज सुद्धा आहेत, ज्या तज्ज्ञांचा उल्लेख त्यांनी आज केला, हेच तज्ज्ञ त्याही वेळेला त्या टीममध्ये होते, आणि हायकोर्टामध्ये जी भूमिका मांडली गेली तेच मुद्दे सुप्रीम कोर्टात सुद्धा मांडले, परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने ते फेटाळले होते।